तेव्हा समुद्रकिनारी राणी मासा आला आणि म्हणाला, तुझ्या दुःखाचं कारण मीच आहे बाळा. तुझ्या नवऱ्याला मीच घायाळ केलं होतं, पण इतकं सगळं झालं असतानाही तू माझ्या पिल्लांना वाचवलंस. तू खूप दयाळू आहेस आणि इमानदारही आहेस, म्हणून तुझ्यासोबत मी वाईट होऊ देणार नाही. राणी माशाने तोंडातून 3 अनमोल हिऱ्यांच्या अंगठ्या काढल्या आणि म्हणाली, या 3 अंगठ्यांमुळे तुझं जीवन सुरळीत होईल, कारण तुझ्या मनात काहीही लालसा नाहीये. त्यामुळे या अंगठ्यांवर तुझाच हक्क आहे. शांताच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि राणी मासा तिथून निघून गेला. शांता आपल्या घरी आली आणि सगळी हकीकत तिने आपल्या आजारी नवऱ्याला सांगितली. हे ऐकून बाबूरावच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि तो म्हणाला, आज मला कळलं की माझ्या मनामध्ये किती लोभ आहे, म्हणून ही वेळ माझ्यावर आली आणि तुला तुझ्या चांगुलपणाचं आणि इमानदारीचं चांगलं बक्षीस मिळालं. आता मी या अंगठ्यांना विकून तुमचा चांगला इलाज करेन आणि तुम्ही लवकरच बरे व्हाल. शांताने एक अंगठी सोनाराला विकली आणि त्या पैशांनी नवऱ्याचा चांगला इलाजही केला. सोनू आणि राजू चांगल्या शाळेत जाऊ लागले आणि बाबूराव आपल्या परिवारांसोबत समुद्रकिनारी गेला आणि राणी माशाला आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आणि राणी माशाला धन्यवादही दिले. तर मित्रांनो, या गोष्टीतून असा बोध होतो की आपल्यावर कितीही संकट आलं तरी त्याला सामोरं जाण्याची हिंमत आपल्यात पाहिजे. त्यामुळे लोभामध्ये पडून दुसऱ्याला मदत करावी, कारण दुसऱ्याचं भलं करण्याने आपलं कधीच वाईट होत नाही.